अहो, आत्ता तर म्हटलात ना, माझं ऐकून घ्यायला अख्खं आयुष्य माझ्या समोर थांबवू शकता म्हणून. मग आता कुठे निघाला? हा, मग तुमचं ऐकायला थांबीन म्हणलं, लोकांचं नाही. लोक नाही अधिपती, आई बाबा आहेत ते. तर मी चुकताना पण माणसाने तीच तीच चूक परत परत करू नये. चुकून बी नाही. म्हणजे मी त्यांचा विचार करते हे चूक आहे. त्यांचा विचार करता ही चूक नाही. मला त्यांचा काय विचार करायला लावता तुम्ही 10 वेळा? ते चूक आहे हो. तुम्ही त्यांचा विचार करा, काय करायचं ते करा. तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला आवडतंय ते चारुल. आता सूर्यवंशी जेव्हा खुश असतात तेव्हा तुम्ही खुश असताय, तुम्ही आनंदी असताय. मला त्याच्याशी गणित नाही. तुम्ही आनंदी आहे ना, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही आनंदी राहा, तुम्ही खुश राहा. म्हणजे मी आनंदी राहावं असं वाटतं ना तुम्हाला? वाटतंयच मग. मला मदत करा ना प्लीज. कसली? अधिपती, काल आई घर सोडून चालल्या होत्या. हां. त्यांनी ठामपणे ठरवलं होतं की या घरात त्यांना राहायचं नाहीये. तुम्ही थांबवलत म्हणून त्या थांबल्या, पण त्यांच्यासाठी नात्यांची वीण उसवली गेली हो. बघा ना, तुम्ही त्यांना आपलं मानत नाही. आई मुलाचं नातं दुरावलंय. नवरा बायकोचं नातंही त्यांना आपलंसं वाटत नाही अधिपती. चारू सूर्यवंशी त्यांच्या संग बी नीट वागणं झाल्यात का काय? नाही नाही, ते ते दोघं एकमेकांशी नीटच वागतायत, पण ते फक्त वागणं झालं. म्हणजे त्यांच्या नात्यात आपलेपण आहे, पण इतक्या वर्षांच्या अंतरामुळे नात्यातल्या आपलेपणाचा ओलावा थोडासा कमी झाला. अहो, आईंना तर त्यांचं लग्नही आठवत नाही असं म्हटलं मला त्या परवा बोलता बोलता. घरात जीवाची माणसं आहेत अधिपती, पण जीव लावणारी माणसं नाही आहेत त्यांच्यासाठी. त्या एकट्या पडल्यात आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे ना. मला कितीही वाटत असलं की तुम्ही त्यांना आत्ता लगेच आई म्हणावं, तरी तुमच्या मनात नसताना ते नातं मी नाही लादणार तुमच्यावर. पण निदान नवरा बायकोचं नातं तरी त्यांनी मन मोकळेपणानं आपलंसं करावं, एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तुम्ही मला मदत करा. तुमचं म्हणणं खरं आहे, पण माझं मन आता तयार नाही त्या दोघांच्या कुठल्याच मॅटरमध्ये बघायला. बरं ठीक आहे, पण तुम्हाला माझं म्हणणं पटतंय म्हणून तरी तुम्ही मदत करा. तुमचं म्हणणं पटते की, पण धाकलं सरकार, ते दांडियाचे नियोजन करतात ना, ती मंडळी आली. आली? होय. हां, त्यासनी बसायला सांग. चहा पाण्यास बघ, मी आलोच म्हणून लगेच. जी सरकार. अधिपती, कराल ना मला मदत? अहो, मदत तुम्ही मला मदत करा. आता मला ह्या सगळ्यात पडायचं नाही आहे. मास्तरीन बाई माझ्या डोसक्यात तुम्हाला आता तेच आता धनाजी सांगायला आलता, खाली इव्हेंटवाली माणसं आल्यात. नवरात्र मंडळाच्या काही लोकांना मी बोलवलेलं आहे. त्यासनी सांगितले आईसाहेबांविषयी चौकशी करायला. त्या संदर्भात आता त्यांच्या संग बोलायचं. ह्या नवरात्रीत आईसाहेब सापडल्या पाहिजेत. आत्ता माझ्या डोक्यात तेच आहे. तुम्ही मला बाकी काय सांगू नका. उलट तुम्ही एक काम करा, हरकत नसेल तर तुमचं हे आत्ता अभ्यासाचं जरा बाजूला ठेवा. तुम्ही बी माझ्या संग खाली चला, आपण बोलूया त्या माणसांसंग. हां, मी जातो खाली, तुम्ही या. चारू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा आणते तुमच्यासाठी. नाही नाही, तू बस. अहो, तुम्हाला वॉक नंतर चहा लागतो ना, आणते मी चहा. बैस ग. चारू, मला आत्ता खरंच चहा नको आहे. तुझं गुड मॉर्निंग ऐकून तरतरी आली मला. चारू, आठवतंय तुला पूर्वी मी वॉकवरून परत आलो की तू अशीच इथं बागेत बसलेली असायचीस, आणि मग आपण एकत्र चहा घ्यायचो, ब्रेकफास्ट करायचो, गप्पा मारायचो. केवढा वेळ आपण एकत्र घालवायचो. सगळे दिवस आनंदात जात होते माझे. हे सगळं खूप मिस केलंय मी चारू, खूप मिस केलंय. आणि ती भुवनेश्वरी नुसती दिसली ना तरी पुढचा सगळा दिवस वाईट जायचा माझा. मला ना खरंच त्या भुवनेश्वरींचा हेवा वाटतो. त्या इथे नसल्या तरी प्रत्येक क्षणी तुम्हाला तिची आठवण येतेच. काही ना काही कारणावरनं आठवण येतेच. आय एम सॉरी चारू. हे काय करतेस? तोरण विणतेय, तेवढाच माझा वेळ जातो. जसा वेळ जाईल तसं तू हे घर सुद्धा विणायला घेशील. इथली नाती उसवली आहेत ना आज, ती सगळी विणशील तू. या भिंतींचं घर करशील पुन्हा. ते करायला मीच कशाला हवी? अक्षरा आहेच की. नाही, अक्षरा आहेच, पण तिच्या पाठीशी तिच्या सोबत तू असशील तर या सगळ्या गोष्टी लवकर होतील. मला माहिती आहे तुला आता सध्या ऍडजस्ट करायला वेळ लागतोय, पण चारू, तू बदलायची गरज नाहीये. तू जशी आहेस तशीच राहा या घरात, अगदी पूर्वीसारखी.
अहो पण पुलाखालनं बरंच पाणी गेलंय. इथल्या पद्धती बदलल्यात. तिथे ॲडजस्ट व्हायला मला वेळ लागणारच ना. पद्धती बाकीचे पाळतील की, तुला गरज नाहीये. चारू, मी आणि अक्षरा सोडलो ना तर घरातल्या बाकी सगळ्या माणसांवरती त्या भुवनेश्वरीचा पगडा आहे. तिने घालून दिलेले पांडेच पाळतील ही लोक. परत भुवनेश्वरी. पण त्यांनी या घरासाठी काही चांगल्या गोष्टी पण केल्यात. मला नाही वाटत तसं. ठीक आहे, बाकीच्यांना वाटतंय. तिनं ज्या काही सोकोल्ड चांगल्या गोष्टी केल्यात त्या ठेवूया, बाकीचं सगळं बदलून टाकूया. थोडा वेळ लागेल कदाचित, पण आपण दोघे मिळून आपलं घर पूर्वी जसं होतं ना तसं करूया. आणि चारू, मला आणखी एक प्रॉमिस हवे तुझ्याकडून. पुन्हा तू हे घर सोडून जायचा विचार सुद्धा मनात आणायचा नाहीयेस, प्लीज. तुला माहितीये काल माझी अवस्था काय झाली होती? मला एक क्षण भीती वाटली होती तू खरंच जातीयस का काय. माझ्या पायाखालची जमीन हादरली होती चारू. पुन्हा असं नको करू. माझ्यासाठी मी तुझ्याशिवाय एकटा पडेन इथे. काल जे झालं ते झालं, जाऊ दे ना ते. आता नका त्याचा विचार करू. अधिपती माझ्या बाजूने बोलला हेच खूप आहे माझ्यासाठी. तुम्ही बसा, मी चहा आणते. नाही, नकोय मला चहा. तू बैस ना, आपण बोलूया. मला पण हवाय चहा. बसून घ्या. बरं झालं आला सगळी. सरकार, आज अचानक घरी बोलावलं? काय नाही, आता नवरात्रीचा बी कार्यक्रम आहे. त्याचं बी नियोजन जरा बघायचं होतं, विचारायचं होतं तुम्हाला. आणि मेन म्हणजे तुमच्यातलं कुणाला आईसाहेबांचा काय पत्ता लागला का, काय खबरबात मिळाली का, ते बी विचारायचं होतं. आम्ही आमच्या परीनं शोधाशोध करतोय, पण अजूनपर्यंत त्यांचा काय पत्ता सापडला नाही. बरं रंगा, मी तुम्हाला ताराबाई पार्क, गडिंग्लज, कोल्हापूरच्या आजूबाजूची जंगलं, इकडं जावळीच्या खोऱ्यात वगैरे माणसं पाठवायला सांगितली होती. काय खबरबात, काय कोणाचं काय अपडेट? नाही सरकार, तिकडे बी शोधाशोध केली, पण थोरल्या सरकारांचा काय पत्त्या लागला नाही बघा. तिकडच्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगून ठेवलंय, काय बी संशयास्पद वाटलं तर लगेच कळवायचं बघा. बरं ठीक आहे, पण ढिलं पडू नका. आईसाहेब जोर सापडत नाहीत तोपर्यंत शोध मोहीम चालूच राहिली पाहिजे. वय वय नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. मी नाश्त्याचं बघते हा. नाही नग नाश्ता, तुम्ही बसा ना वहिनी साहेब. अहो बसा बसा, धनाजी बघेल नाश्त्याचं. बसा. थोरल्या सरकार नाहीत तर उत्सवात उत्साहच नाही बघा. घट बसलेत पण देवीच नाही वाटायलाय. दरवर्षी थोरल्या सरकार घराघरात जाऊन बायकांना एकत्र गोळा करायच्या आणि दांडिया खेळायला लावायच्या. रोजच्या व्यापातून बायकांना आनंद मिळावा म्हणून त्या इव्हेंट करायच्या. मागल्या वर्षी सखू मावशी पडली तेव्हा थोरल्या सरकार स्वतः जाऊन ॲम्ब्युलन्स घेऊन आल्या आणि सखू मावशीला इव्हेंटला घेऊन आल्या. तेव्हा सखू मावशीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते बघा. थोरल्या सरकारांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे बघा. थोरल्या सरकारांबिगर सणसणच वाटत नाही. म्हणताना आम्ही एक निर्णय घेतलाय कमिटीच्या वतीनं. काय निर्णय घेतलाय? काय एकमेकांच्या तोंडाकडे काय बघायला आहे? काय निर्णय काय घेतला? हो वंदुताई, तुम्हीच बोला ना. नाही नाही, तुम्हीच सांगा. अरे सांगा, कोणतरी सांगा की. वंदुताई तुम्ही सांगा, काय निर्णय काय? या वर्षी थोरले सरकार नाही तर आम्ही नवरात्रीचा इव्हेंटच करणार नाही, असा सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतला. मावशी घरी नाही तर सुतक लागल्यासारखं झालं या घराला. दांडिया इव्हेंट कॅन्सल करायला निघाले. मावशी नसताना घर सजवले, घट बसवलेत, गोडाधोडाचं करायलेत, मग दांडिया का नाही?
दांडिया नाही म्हणजे घरात मजा बी नाही. बाहेर जाऊनच एन्जॉय करावं लागणार आहे ह्या वर्षी. घरात काय राडा बी घालता येणार नाही. याला काही नवरात्र म्हणतात का? म्हणजे काय यावर्षी म्हणजे नवरात्रीचा काहीच कार्यक्रमच करायचा नाही असं म्हणताय? हो, कारण थोरल्या सरकारांबिना हा इव्हेंट करावा असं आम्हाला कुणाला बी वाटत नाही बघा. थोरल्या सरकार असतील तर कार्यक्रमात कसं चैतन्य येतं बघा. आई नसताना पोरांनी कसा उत्सव साजरा करायचा सांगा ना. बरोबर आहे तुमचं. बघा तुम्हाला पण पटतंय ना? चला म्हणजे इव्हेंट कॅन्सल म्हणायचं. नाही ऐकून तर घ्या. हे बघा मला सांगा, आईसाहेबांनी हा उत्सव कशासाठी सुरू केला बरं? आमच्या सगळ्या माता माऊलींना आनंद मिळावा म्हणून सुरू केला होता का नाही? मग तो आनंद त्यांना आईसाहेबांच्या माघारी पण मिळत राहायला पाहिजे. जर आईसाहेबांनी हे समजलं की आईसाहेब इथं नाहीत म्हणून कार्यक्रम बंद पडलाय तर त्यांना बरं वाटेल काय? आणि अशी हारलेली मुलं आईसाहेबांना आवडतील काय? आवडतील का हारलेली पोरं आईसाहेबांना? नाही नाही. नाही. मग ह्यो इव्हेंट कॅन्सल करायचा नाही. ह्यो कार्यक्रम आपण करायचाच, आई साहेबांसाठी म्हणून का होईना करायचा. पण धाकलं सरकार नाही ऐकाय बघा वंतुताई, तुमचं दुःख कळतंय आमासनी. खरं तर आमासनी बी ह्यो कार्यक्रम करायचा नव्हता. विचारा तुम्ही मास्तरींबाई. नंतर आम्ही नीट विचार केला. म्हणलं आम्हीच वचन दिलं होतं आई साहेबांनी की काही वाटेल ते झालं तरी त्यांनी सुरू केलेल्या रीती परंपरा त्यांच्या माघारी बी आम्ही पाळू. तुम्हाला माहितीच आहे की आई साहेबांचा गोतावळ केवढा मोठा आहे, केवढी माणसं जोडलेत त्यांनी. आणि त्या माणसांच्या आनंदासाठी का होईना आपल्याला हे करायला लागणार. आईसाहेबांची शिकवण आहे की आनंद वाटणं म्हणजेच पुण्य मिळवणं. आणि हेच आपण मिळवलेलं पुण्य आपल्याला आईसाहेबांनी शोधण्यासाठी कामी येईल असं मला वाटतंय. त्यामुळं आपल्या सगळ्या माऊलींना आनंद वाटण्याचं हे कार्य आपण आईसाहेब नसल्या तरी सुरू ठेवूया. मला अधिपती जे म्हणताय ते अगदी पटतंय. बघा ना, अशा सणानिमित्त उत्सवानिमित्त आपण सगळे एकत्र येतो, अख्खं कुटुंब एकत्र येतं. आणि सगळे एकत्र असले ना की समोर कुठलंही संकट आलं तरी ते आपण हसत हसत पार करू शकतो. तुम्ही सगळेच फॅक्टरीतले कामगार सगळं सगळं कुटुंब भुवनेश्वरी मॅडमनी इतकी वर्ष अगदी आपुलकीनं जोपासली. ही सगळी माणसं आपण जर सगळे एकत्र आलो तर आपल्या सगळ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळेल आणि अजून पॉझिटिव्हिटीने आपण भुवनेश्वरी मॅडमना शोधू शकू. मला खरंच असं वाटतं की आपण हा इव्हेंट चालू ठेवूया. बघा आता आमच्या कारभारीबाईंनी परवानगी दिली म्हणजे आता काय बोलायचं. चला मग लागा कामाला करूया इव्हेंट. हा, घराघरातल्या सगळ्या माय माऊलींच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायचा आम्हाला. वास आई साहेबांच्या वतीनं मी सांगतो, दणक्यात करूया यो कार्यक्रम. नक्की का सरकार? नक्की म्हणजे काय रंग्या, मी तर म्हणतो उलट दरवर्षीपेक्षा जास्त मोठा करूया यो कार्यक्रम. काय घ्या, आई साहेब समजा ह्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्या कोल्हापुरात आणि आपल्यासनी गावले तर एक नंबर बोलला सरकार. आहे का नाही? करूया मग आपण हा इव्हेंट. लागतो आम्ही तयारीला. लागा, तयारीला लागा आणि फंडिंगची काय काळजी करू नका. हा, वय सरकार. बेस्ट. सरकार इव्हेंट करतोय आपण तर थोरल्या सरकारांनी एक कल्पना सांगितली होती. काय बोल की? नाही म्हणजे नुसता दांडियाचा इव्हेंट करण्यापेक्षा दांडियाच्या स्पर्धा बी भरवल्या तर आपण. म्हणजे बेस्ट दांडिया कपल, बेस्ट वेशभूषा, बेस्ट दांडिया क्वीन, बेस्ट दांडिया किंग अशी बक्षिसं ठेवूया आपण. आई साहेबांनी तुम्ही ही कल्पना सांगितली तेव्हा त्यासनी ती मान्य होती ना? होय सर. मग विचार कसला करताय? करून टाकूया की स्पर्धा बिर्धा सगळं. काय हो मास्तरीनबाई? ऍक्च्युली मला पण एक कल्पना सुचली, मी सांगू का? बोला की वहिनी साहेब. मला काय वाटतं बघा, म्हणजे दरवर्षी आपण हा उत्सव करतो आणि यामध्ये आपण तरुणांना सगळ्या बायकांना आमंत्रण देतो. पण ह्या वर्षी आपण स्पर्धा सुरू करतोय तर आपण
ज्येष्ठ नागरिकांना पण सहभागी करून घेऊया का? त्यांच्या आयुष्यात तसेही आनंदासाठीचे क्षण फार कमी असतात. ह्या निमित्तानं ते सगळेजण आपल्याबरोबर एन्जॉय करू शकतील, साजरा करू शकतील हा सण. तुम्ही मगाशी सखू मावशींचं सांगितलं ना, त्यावरून सुचलं मला. आणि हा, फक्त फॅक्टरीतलंच नाही, आपण अख्ख्या कोल्हापुरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रण देऊया. सगळ्यांसाठी स्पर्धा खुली असेल. आई अंबाबाईचा उदो उदो. चला येतो सरकार. येतो. या 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 ताई. ही आयडिया भारी सुचली तुम्हाला. खरंच त्या सगळ्या आजी आजोबांच्या काका काकूंच्या आशीर्वादानं गाव येणं एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आहे की नाही? तुम्ही म्हणताय तसं आईसाहेबांनी परत घरला आणण्यासाठी मिळेल. व्हायलाच पाहिजे, तसंच होणार. बघा तुम्ही, पंक्याचा फोन आहे. पंक्या बोल. हां आता या स्पर्धेत आईबाबांना पण भाग घ्यायला लावते. कदाचित त्यांच्यातलं अंतर कमी करायला याची मदत होईल. सनेडो 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 लाल सनेडो 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 सॅटरडे सनेडो सनेडो सनेडो. चंचे, तुझे डोळे फुटले का गा? धक्का काय मारते? मम्मी, मी तुला आता धक्का देणार आहे. ते तर तू दर वेळेला करतीसच की. आता सुखद धक्का देणार आहे. सुखद धक्का म्हणजे तू माझ्या अपमानाचा बदला घेणार आहेस? तो धक्का नाही. अगं मम्मी, तुझी पोरगी आता फेमस होणार आहे. कोल्हापुरातल्या प्रत्येक टीव्हीवर, प्रत्येक पेपरामध्ये आणि समजा सोशल मीडियावर दिसणार आहे. का कुठं डाका बिका टाकणार आहेस का काय? ए मम्मी, कधीतरी पॉझिटिव्ह विचार कर माझ्याबद्दल, कधीतरी चांगलं बोल. आता ही चंचला विचारे कोल्हापूरची दांडिया क्वीन होणार आहे. चंचे, तू शांत बस बर का. उगा माझ्या डोसक्यात जाऊ नकस. तू तुझं दांड्या पुराण पहिलं बंद करायचा. मम्मी, आता बंद नाही करणार. आता मी नाचणार. सनेडो 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 लाल सनेडो सनेडो सनेडो. नाही नाही, मी जे काय सांगितलं होतं इव्हेंट बद्दल तेवढं सगळं होणार आहे काय. त्यामुळे आता सुरक्षेची जबाबदारी वाढणार आहे. त्याचं नियोजन नीट लावायला लागणार बरं काय. कमिटीकडे पाठवून दे की फंड. हां 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 चालते की. ठीक आहे. बरं बरं चाल. छान निर्णय घेतला तर तुम्ही. मला आश्चर्यच वाटतं, तुमच्या मनात एवढं दुःख असताना तुम्ही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करता सतत. ही बी आईसाहेबांची शिकवण आहे हो. स्वतःच्या आधी दुसऱ्याच्या मनाचा विचार करा, त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधा. बरं, मी काय म्हणते, यावर्षी स्पर्धा आहेत उत्सवात, तर भाग घ्यायचा का? चालते की, तुम्ही घ्या की. त्याला काय होते, घ्या घ्या घ्या. तुम्हाला काय कधी नाही म्हणलेलं नाही आम्ही. कार्यक्रमाचा हेतूच तो आहे. घरातली माया माऊली खुश व्हायला पाहिजे, आनंदी व्हायला पाहिजे. तुम्ही खुश तर आम्ही खुश. घ्या. अहो तसं नाही, मग कसं? आपण दोघांनी भाग घ्यायचा का असं विचारते मी. ओ मी कुठं, मी काय भाग बी घेत नसते. तुम्ही घ्या की, तुम्ही घ्या. का पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कामं बी आहेत लई. सगळे पाहुणे रावळे येणार, सगळे नातेवाईक हे ते, माणसं भरपूर ढीग येणार. सगळ्यांचं स्वागत बिगतच बघायला नको. कोणी आलं तर आपण स्वागत करूच की त्यांचं. नाही नाही, तसं नाही. ते तसं होत नसते. काम आहे ते. कुठली काम आहे? आहेत लई काम आहे. जाऊ द्या. अहो एक काम तरी सांगा. अहो भरपूर काम असतं. आता हे आहे आपलं काही नाही, उगाच टाळाटाळ करू नका. मला माहितीये तुमचं सगळं नियोजन एकदम परफेक्ट असतं. प्रत्येक कामाला माणसं अरेंज केलेली असतात. मलाच सांगा आता तुम्ही. आणि काय मी एकटीनच जायचं कपल म्हणून? पण मला कुठे येते ते काय ते नाचाय बिचाय. काही सांगू नका. गेल्या वर्षीचा उत्सव विसरलेला नाहीये मी. काय छान खेळला होता तुम्ही दांडिया माझ्या बरोबर, आणि सगळ्याचं व्यवस्थित प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. मला आठवतंय चांगलं. त्यामुळे यावर्षी तुम्हाला काही सुट्टी नाहीये. तुम्हाला माझ्या बरोबर स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. हो पण मास्तरीन बाई, तुम्ही स्पर्धेत भाग घेणार नसाल ना, तर मी इव्हेंटला सुद्धा येणार. असं काय करताय तुम्ही? मला सांगा, तुम्ही भाग घेणार की नाही? आता घेणार की नाही?
काय आता तुम्ही असं धमकी द्यायला लागल्यावर तर काय करणार? ठीक आहे बाबा, घेऊया. काय आता ते काय म्हणतात, कुठली म्हणती आलं याचं काय? देवाजीच्या मनात हे कोणाचं चालेल. हा खरंय. खरं ती मन कशी आहे माहिती आहे? आलं बायकोजींच्या मनात तिथं नवरोबाचं चालन अशी खरी मन आहे. वाज वाज येऊ हसणारा खळखळता झरा असाच राहून दे म्हणजे झालं. बरं ठीक आहे, चला निघतो आता. बरं ऐका ना, आपल्या बरोबर अजून एक कपल भाग घेणार आहे स्पर्धेत. कोण? ओंकी आणि शिवानी वहिनी? नाही, मग कोण? रव्याचं लगीनच व्हायचं आहे अजून. आपले आई बाबा.